तुम्हाला जर थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच नाशिकमध्ये या. आणि तर मित्रांनो, मी आलो आहे नाशिकमध्ये आणि आत्ता सकाळचे 7 वाजले, 7:30 वाजले. तुम्ही बघू शकता तो समोर सनसेट आहे. आणि मी जात होतो आडगाववरून मसरूळला. आणि तुम्हाला सांगतो, नाशिकमध्ये इतकी खतरनाक थंडी आहे ना, तुम्ही माझे हात बघू शकता, पूर्ण रेड झाले माझे हात. आणि माझे हातसुद्धा थरथर करताय, मला नीट बोलतासुद्धा येत नाही. मी एक हुडी घातलं आहे, हुडीच्या मध्ये एक जॅकेट आहे आणि जॅकेटच्या मध्ये अजून एक टी शर्ट आहे. पण तुम्हाला सांगतो, मला इतकी थंडी वाजती ना, मला नीट गाडीसुद्धा चालवता येत नाही. आणि तुमचा जर नाशिकला यायचा प्लॅन असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नक्कीच आहे ना 4 ते 5 हुडी सोबत असू द्या. कारण इतकी थंडी ना, जी कुठं महाराष्ट्रात कुठं नसेल इथं इतकी थंडी नाशिकमध्ये आहे. आणि नक्कीच तुम्ही नाशिकला व्हिजिट करा, कारण नाशिक प्लेस इज बेस्ट प्लेस इन महाराष्ट्र. आणि सोबत ब्लँकेट विंकेट जे काही असेल ते सगळं घेऊ द्या. मी आता चाललो आहे, एकदम हळू जावं लागणार आहे मला, कारण खूप थंडी वाजते आता. मी आत्ता मसरूळला पोचलो आणि तुम्हाला सांगतो, नाशिकचे लोक इतके खतरनाक आहे ना, इतक्या थंडीमध्ये सुद्धा आहे ना बाहेर फिरायला जाता. आता मसरूळचा रोड आहे चांबर लेणीचा. आणि मी तुम्हाला सांगतोय, बघा तुम्ही, हे म्हातारे बाबा आहे ते सुद्धा आत्ता फिरायला चालले. समोर सुद्धा आहे ना बरेचसे लोक आहेत, ते सुद्धा फिरायला चाललेत. म्हणजे इतक्या थंडीमध्ये सुद्धा लोकांना फिरायचं आहे. तर हे फक्त आहे ना नाशिकचेच लोक करू शकतात, दुसरं कोणीच करू शकत नाही.